पुन्हा एकदा सॉव्हरीन आणि नॉन सॉव्हरीन फंक्शन ऑफ द स्टेट याच्यावरती चर्चा करणार आहे. परत एकदा डिटेलमध्ये डिस्कशन करू, कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत. सॉव्हरीन फंक्शन आर दोज फंक्शन which are inherently governed and cannot be performed by private individual. म्हणजे सॉव्हरीन फंक्शन कोणते आहेत जे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल करू शकत नाही, फक्त स्टेट करू शकतो. आता इथे परत कन्सेप्च्युअल डेफिनेशन बघू. हे फंक्शन कोणते आहेत? डिफेन्स ऑफ द कंट्री, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि इंटेलिजन्स. याच्यामध्ये परत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि इंटरनल अँड एक्सटर्नल इंटेलिजन्सच्या कॉन्टेक्स्ट मधलं. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस म्हणजे कोर्टच्या सर्व फंक्शन्स याच्यामध्ये येतात. मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, इंडियामध्ये लॉ अँड ऑर्डर कुणाकडे आहे? स्टेटकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा लॉ अँड ऑर्डरच्या काही गोष्टी करू शकतो. आणि लेजिस्लेटिव्ह फंक्शन हे कोर सॉव्हरीन फंक्शन्स आहेत. डिफेन्स, ऍडमिनिस्ट्रेशन, मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर आणि लेजिस्लेटिव्ह फंक्शन. These functions are immune from liability to tradition. म्हणजे ट्रॅडिशनली या चार फंक्शन्सना सॉव्हरीन फंक्शन्स म्हटलं जातं आणि त्याची लायबिलिटी ही स्टेटकडे जास्त दिली जात नाही. आता परत बघा, नॉन सॉव्हरीन फंक्शनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डिस्कस. नॉन सॉव्हरीन फंक्शन्स आर दोज फंक्शन्स विच कॅन बी परफॉर्म बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. अशी फंक्शन्स जे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल पण करतो आणि स्टेट पण करू शकतो. कमर्शियल, वेलफेअर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचरचे जे कमर्शियल किंवा कॉन्टेक्स्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी येतात. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कुठल्या की कमर्शियल आणि वेलफेअर पॉलिसीजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. इन दिस फंक्शन स्टेट इज लायबल लाईक प्रायव्हेट पर्सन्स. म्हणजे स्टेट या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल सारखं लायबल असू शकतं. आता याच्यामध्ये परत हे डिस्कशन करायचा मुद्दा हाच आहे, कारण मला इथे सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट डिस्कस करायचे होते. स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस विद्यापती. या केसमध्ये काय झालं होतं की गव्हर्नमेंटची जीप होती आणि ऍक्च्युली ड्रायव्हर हा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे. तर त्याने एका रस्त्यावर चालणाऱ्या पेडेस्ट्रियनला मारलं होतं. म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. आता नॉर्मली असा ऍक्सिडेंट जर प्रायव्हेट पर्सन कडून झाला तर काय असतं की कंपन्सेशन वगैरे मागू शकतो. पण ही जीप कोणाची आहे? गव्हर्नमेंटची जीप आहे, गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय ड्रायव्हर आहे. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट फॅक्ट मध्ये प्रूव्ह झाली होती की तो ड्रायव्हर निग्लिजंटली ड्रायव्हिंग करत होता. मग आता ते व्हेकल बिलॉंग्स टू स्टेट होतं, म्हणजे ते व्हेकल सरकारचं होतं. इश्यू याच्यामध्ये काय येतात? वेदर स्टेट इज लायबल फॉर निग्लिजन्स. आता स्टेट ह्या निग्लिजन्सला लायबल आहे का? सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं आहे की यस, स्टेट लायबल आहे, कारण इथे निग्लिजिबिलिटी प्रूव्ह झाली होती. आणि परत ड्रायव्हिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला आपण अकाउंटेबल धरू शकतो, तर त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये स्टेटला ही धरू शकतो. आता याच्या पाठीमागचं ड्रायव्हिंग जीप इज नॉट सॉव्हरीन फंक्शन. म्हणजे ड्रायव्हिंग जीप हे सॉव्हरीन फंक्शन आहे का? नाही. स्टेट इज सिमिलर टू द हियर स्टेट इज लायबल टू द सिमिलर प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ड्रायव्हिंग जीप हे सॉव्हरीन फंक्शन असू शकत नाही. ज्याच्यामुळे म्हणजे सॉव्हरीन फंक्शन म्हणजे काय की इम्पॉर्टंट फॉर सर्व्हायव्हल ऑफ स्टेट. म्हणजे स्टेटच्या सर्व्हायव्हल साठी जे फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत त्यांना आपण सॉव्हरीन फंक्शन म्हणतो. आता जीप ड्रायव्हिंगला आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय? स्टेट इज लायबल फॉर नॉन सॉव्हरीन फंक्शन्स. म्हणजे हे फंक्शन्स कोणतं आहे? नॉन सॉव्हरीन फंक्शन मध्ये आलं होतं ड्रायव्हिंग. दुसरी केस बघू आपण, कस्तुरीलाल वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. याच्यामध्ये काय होतं की पोलीस स्टेशन मध्ये एखाद्या व्यक्तीचं गोल्ड सीज करून पोलीस स्टेशन मध्ये जप्त करून ठेवलं होतं आणि ते गोल्ड मिसअप्रोप्रिएटेड बाय पोलीस कॉन्स्टेबल. म्हणजे एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल कडून ते गोल्ड हरवलं गेलं म्हणून किंवा मिसअप्रोप्रिएट झालं होतं. तर याच्यामध्ये काय? इज द स्टेट लायबल फॉर द पोलीस निग्लिजन्स. आता परत याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर एक वरती आपण गोष्ट बघितली होती. मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर हे सुद्धा एक स्टेटचं फंक्शन आहे. लॉ अँड ऑर्डरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एखाद्याचं गोल्ड काय केलं होतं? इथे सेज केलं होतं. सो गोल्ड जप्त केलं होतं. तर या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघूया
सुप्रीम कोर्टने सांगितलं की स्टेट इज नॉट लॉयबल. का लॉयबल स्टेट? कारण हे काम जप्तीचं लॉ अँड ऑर्डरच्या रिस्पॉन्सिबल रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये काय, पोलिसांची पॉवर ऑलमोस्ट ऑल ऍक्ट. आता हे ज्या वेळेचं जजमेंट आहे कस्तुरीलाल वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, तर हे ज्या वेळेचं जजमेंट आहे तर त्यावेळी पोलीस फंक्शन्सना सॉवरेन फंक्शन्स मानलं होतं. ऍक्ट डन इन एक्सरसाइज ऑफ स्टॅट्युटरी पॉवर इम्युनिटी अप्लायज. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट पोलीस ऍक्टच्या अंडर पोलीस ऍक्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काम करत होतं. पण परत या जजमेंट वरती खूप सारं क्रिटिसिझम झालं आणि स्टेटने जर अनफेअरली काम केलं तर त्याला कम्पन्सेशन जायचं नाही का. म्हणजे परत एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये सोनं जप्त केलं गेलं होतं कारण ते गोल्ड नॉट अप्रोप्रिएट आहे, बरोबर नाही, चोरीचा माल आहे आणि ते गायब होणं, तर ह्याच्यामध्ये स्टेटची अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे. क्रिटिसिझम झालं होतं पण सुप्रीम कोर्टचं जजमेंट हे आपल्याला या कॉन्टेक्स्टमध्ये तशा प्रकारे दिसतं. दुसरं केस एन नागेंद्र राव वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. याच्यामध्ये काय आहे, फर्टिलायझरचा स्टॉक जप्त केला होता ऑथॉरिटीजनी, तो डॅमेज झाला. कशामुळे? निग्लिजन्समुळे. आता परत सेमच आहे, ते गोल्ड आहे वरती आणि इथे फर्टिलायझर आहे, तर हे रिव्हर्स जजमेंट आहे याच्यामध्ये. बघा की स्टेटला इथे लायबल ठरवलं गेलं होतं. याच्यामध्ये काय, वेलफेअर स्टेट कॅनॉट क्लेम इम्युनिटी फॉर ऑल ऍक्ट्स. म्हणजे वेलफेअर स्टेट सगळ्या कामांना इम्युनिटी मागू शकते. ओनली कोर सॉवरेन फंक्शन गेट प्रोटेक्शन. आता बघा ते वरच्या जजमेंटमध्ये आणि या जजमेंटमध्ये फरक काय आहे. वर लॉ अँड ऑर्डरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होतं आणि इथे जप्तीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. दोन्ही याच्यामध्ये सिमिलॅरिटीज सुद्धा आहेत आणि दोन्ही जजमेंटमध्ये फरक सुद्धा आहे. आता इथे पण नॉरव इंटरप्रिटेशन ऑफ सॉवरेन इम्युनिटी हे इथे दिलं होतं. आता परत आपण रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघू आपण सॉवरेन फंक्शनच्या कॉन्टेक्स्ट मधले, की सॉवरेन फंक्शन्स कोणते आहेत. सॉवरेन फंक्शन्स कोणते आहेत जिथे इम्युनिटी क्लेम केली जाऊ शकत नाही. एक, पोलीस फायरिंग राईट ड्युरिंग द राईट कंट्रोल. म्हणजे दंगेच्या वेळी दंगल एखाद्या ठिकाणी चालू आहे त्यावेळी पोलीस फायरिंग करतात, तर ते सॉवरेन फंक्शन मिळते. अरेस्ट, डिटेन आणि डिटेन्शन आणि मिलिटरी ऑपरेशन. इफ डॅमेज ऑकर स्टेट नॉट लायबल. म्हणजे स्टेटला इथे लायबिलिटी दिली जाऊ शकत नाही. तर नॉन सॉवरेन फंक्शन्स बघू. नॉन सॉवरेन फंक्शन्स कुठे आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये निग्लिजन्स असेल तर, स्टेट ट्रान्सफरमध्ये असेल तर, पब्लिक वर्क्समध्ये असेल तर त्याला स्टेटला आपण नॉन लायबल म्हणजे स्टेटला लायबल ठेवलं जाऊ शकतं या कॉन्टेक्स्टमध्ये. ठीक आहे. सो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की सॉवरेन फंक्शन्स आणि नॉन सॉवरेन फंक्शन्स हे आपण